हॅलो, कशा आहात सर्वजण? सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ आणि नवीन वर्षानिमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। ज्या दिवशी व्हिडिओ काढलेला आहे तो दिवस आहे 2025 या नवीन सालातला पहिला दिवस। अतिशय चांगल्या प्रकारे नवीन वर्षाची सुरुवात करत आहोत। आम्ही आलेलो आहोत वनराई रिसॉर्ट लेक साइड कॅम्पेनिंगला। काल रात्री अक्षयचा बर्थडे सेलिब्रेट केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही चेकआउट केलं, नाश्ता केलो, बॅग वगैरे सगळे आम्ही गाडीमध्ये ठेवून दिले आणि आम्ही बोटिंग करण्यासाठी निघालेलो तब्बल 2 तासाची। आणि सुरुवातीला आम्हाला माहित नव्हतं की आम्ही बोटिंगने पुढे मंदिराला पण जाणार आहोत म्हणून, ते आम्हाला नंतर समजलं। तर कपडे जे घालायला हवे होते जसं ओढणीवाला ड्रेस वगैरे, जसा चुडीदार वगैरे, तर तो नाही घालण्यात आला कारण आम्हाला जराही माहित नव्हतं की तिकडे मंदिर वगैरे पण असणार आहेत म्हणून। तर सकाळ सकाळी आम्ही आंघोळ करून मग निघालो बोटिंग मध्ये इथे, आणि हे आम्हाला असं लाईफ जॅकेट दिलेलं। तर इथे प्रत्येकाने लाईफ जॅकेट वेअर केलं आणि आम्ही निघालो आमच्या प्रवासाला। आणि म्हणजे खूप वर्षातून मी तर बोटिंग करत आहे, मला तर खूप मजा आली। आम्ही तिथे फोटोज वगैरे काढलो आणि सकाळ सकाळचं हे खूप सुंदर असं वातावरण होतं। हे पाणी नदीचं पाणी आहे। सातारा जिल्ह्याला पूर्ण पाणी इथून पूर्ण प्युरिफाय होऊन जातो असं मी ऐकलं। आपले जे एकनाथजी शिंदे आहेत ते देखील इकडेच वासोटा साईडला राहतात। त्यांनी आम्हाला त्यांचं बोटिंग मधून घर पण दाखवलं, तर ते पुढे आहे, आम्ही ते पण कॅप्चर केलं। जो पहिला स्पॉट आलेला बोटिंग मधून आमचा, तर आम्ही चाललो आहोत एका गुफेमध्ये असणाऱ्या शिव मंदिरामध्ये। तर बोट मध्ये बरीच अशी लालसर माती होती, त्यामुळे थोडं कपड्यांना माती वगैरे लागलेली, पण काही हरकत नाही। आता हे असे माझे जीन्स वगैरे बघून मला जज नका करू प्लीज। मला माहित नव्हतं की तिकडे मंदिर आहे आणि तिथे मंदिरला पण जाणार आहोत म्हणून। ते तर मी अगोदरही बोलले की हे जे कपडे आहेत, आम्ही नॉर्मली असं वाटलं की चक्कर मारणार आहेत पूर्ण नदी किनारी 1-1.5 तास पर्यंत, म्हणून मग आम्ही तसेच कपडे घालून आलो। तर सुरुवातीला मी तिकडनं उतरलो आणि तिकडे सर्वजण चपल्या काढल्या आपापल्या, आणि छान इथे नंदीचं आम्ही दर्शन घेत आहोत। हे लोकेशन मला एवढं जास्त आवडलं ना, मी खरं सांगते। म्हणजे एवढं छान नदी काठी बोटिंगने तिकडनं आम्ही इथे आलो, फर्स्ट आमचा स्पॉट होता। आणि इथे त्या काठाला एवढे सारे झाडी आहेत, एवढा थंड असा तिथे पूर्ण परिसर आहे आणि फ्रेश वातावरण, आणि बाजूलाच एवढं सुंदर मंदिर। आता या गुफेमधून आम्ही इकडे आतमध्ये चाललोय। इकडे शिवलिंग आहे, खूप म्हणजे खूप सुंदर ते शिवलिंग आहे, ते तुम्हाला दाखवते मी आता। तर ही गुफा आहे अशी, इथून सरळ सरळ आतून जायचं, थोडंसं वाकून, जास्त उंच असणाऱ्यांना ते थोडंसं लागू शकतं वरती, पण असं जायचं, मस्त आहे एकदम। आणि परत इथून असं आतमध्ये थोडंसं जायचं आहे आणि मग इथे आल्यावरती एकदम स्वर्ग आपल्याला बघायला भेटतं। हे बघा, अतिशय चांगल्या प्रकारे हे मंदिर असं बनवलेलं आहे आणि एवढी सुंदर इथे मूर्ती आहे। ओम नमः शिवाय। सर्वजण नमस्कार करा, मी तुम्हाला इथे लाईव्ह दाखवते, म्हणजे तुम्हाला जर तिकडे जायचं नाही झालं तर तुम्ही इथून दर्शन पण घेऊ शकता। शेवटी भक्ती मनात असते आणि देव तसाही भक्तीचा भुकेला असतो। तर इथे दर्शन घ्या, मस्त दर्शन झालं असेल तर आपण जाऊयात आता पुढच्या मंदिराला। तर इथून असं बाहेर पडताना पण असा थोडासा गुफा आहे असा, आणि मग तिथून असं पुढे 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 जायचं। हा गुफा संपला की मग आपण इथे वरती येतो। तर मला हे व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचं होतं सर्व, म्हणून मग मी मागे होती, सर्वजणांना मी पुढे पाठवलेली, तर ते माझा वेट करत होते। तर मी पहिला व्हिडिओ वगैरे काढून मग दर्शन घेऊन मग आली। तर इकडे शिवजींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो इथे वरदहस्ता गजमुखी सिद्धिविनायक मंदिराच्या इथे, आणि हे पण मंदिर खूप सुंदर आहे। आणि इथे आतमध्ये आल्यावरती अशी मूर्ती आहे, म्हणजे देवाची प्रतिमा, इथे पादुका देखील ठेवल्या आहेत आणि सर्व भक्त मस्त इथे नमस्कार वगैरे केले। आम्ही सर्वांनी इथे नमस्कार केलो आणि मग आम्ही परत निघालो पुढच्या प्रवासाला। पुढे एक असा चांगला स्पॉट होता, ते देखील तुम्हाला दाखवते। तर मला आहे ना, हा वाला सीन बघून आहे ना, मला कोणत्या तरी असं मूवीचं वाटलं की इकडनंच ती मूवी शूट झाली आहे का, कारण बघा ना केवढं सुंदर दिसतंय हे। म्हणजे हे जी देवानी नॅचरली दिलेली देणगी आहे ना सातारकरांना, खरोखर खूप चांगली आहे। म्हणजे केवढं भारी, बाजूनी असं डोंगर आहे, चौबाजूनी मध्ये अशी नदी वाहते आणि आजूबाजूला एवढे सुंदर सुंदर मंदिर आहेत, आणि म्हणजे अजून काय हवं नाही का। तोच ना पलीकडचा, सगळ्यात मागचा जो अर्धा चंद्रकोर दिसतोय तो, त्याच्या राईट साइडचा जो सपाट भाग येतो की राईट साइडचा अक्षय, ते टोकवाला डोंगर दिसतोय का, ते नागेश्वर मंदिर।
अच्छा, त्या शिवलिंग मंदिर हो ते फेमस मंदिर आहे. फेमस मंदिर. ते अर्धे भारी आहे मंदिर नागेश्वर. तर इथे तुम्ही ऐकलंच असेल, इकडे पण एक मंदिर आहे. ते दादा दाखवत होते की इकडे पण एक नागेश्वर मंदिर आहे म्हणून या सपाटी भागावर. तर हा देखील एक स्पॉट होता आणि इथे हे बनाना रायडिंग वगैरे हे बघून मलाही असं वाटत होतं की मीही हे करावं म्हणून. पण मी लांबूनच बघितलं. म्हणजे आम्ही सर्वजण हे म्हणजे एवढं भारी वाटत होतं ना. ते लोक असं एकमेकांशी कॉम्पिटिशन लावत होते मला असं वाटतं. तर मला बघायलाच एवढी भारी म्हणजे मजा येते, तर त्यांना केवढं भारी वाटत असेल. तर हे बघा, हे एका मागे एक फटाफट असे रेस लावत होते आणि आम्ही लोक हे मजा घेत होतो. सो मला तर हे खूप आवडलं. तर मी कधी केलं नाही सर्व. ॲक्च्युली माझ्या लग्नानंतर मला ह्या काय गोष्टी माझ्या नवऱ्यामुळे बघायला भेटतात. ॲक्च्युली मी लग्नाच्या अगोदर म्हणजे कधीच एवढं असं कुठे फिरली नाही जास्त. फक्त एकदा आमची स्कूल ट्रिप गेलेली तेव्हाच, ते पण 5-5 मिनटं प्रत्येक ठिकाणी आम्हाला दाखवून आलेलं. आणि तेव्हा मी खूप लहान होती, 10वी असताना. काहीच समजत नव्हतं काय असतं काय नाही, निसर्ग काय असतो. जी ॲक्च्युअलमध्ये फिलिंग आता समजते, जसं की म्हणजे स्वर्ग काय असतो. जिवंतपणे जर स्वर्ग बघायचा असेल तर चांगल्या स्थळी आपण व्हिजिट करायला हवं. सो मग इथे फायनली आमचं बोटिंगवाला राईड संपलेलं आणि मग आम्ही आमचं सामान ऑलरेडी सकाळी गाडीमध्ये ठेवलं होतं, बॅगा वगैरे. तर मग आम्ही निघालो पुण्याला रिटर्न येण्यासाठी. आणि मग येता वेळेस भूक लागलेली, तर आम्ही तिथे सकाळी तर ऑलरेडी आमचा पोहे वगैरे नाश्ता फुल करून झालेला, प्रत्येकाला जो हवा ते नाश्ता केलेला. आणि मी चहा नाही घेत, तर इथे मी कोल्ड कॉफी घेतलेली आणि सर्वांनी चहा वगैरे घेतलेला. तर असा प्रवास करून आमचा अवतार झालेला होता. बरेच थकले पण होते कारण आम्ही प्रवासामध्ये होतो कित्येक तास. नंतर मग कॉफी वगैरे पिऊन फ्रेश झालो आणि इतक्यात माझा खूप प्रवास झाला. मी रत्नागिरी, राजापूर, हातिवली इकडे पण गेलेली आणि तिथे देखील भरपूर फिरलेली. आणि तिकडचं पाणी, परत इकडे पाणी, मग थोडासा माझ्या चेहऱ्यावरती म्हणजे काय बोलतात त्याला, असा फरक जाणवते म्हणजे काही चांगलावाला नाही, वाईटवाला फरक जाणवते, जसं पिंपल वगैरे यायला सुरुवात झाली. आणि हे कात्रजचं दुसरं नाव आहे ट्रॅफिक. एवढं ट्रॅफिक ना, म्हणजे 2 तास तर आम्ही एका ठिकाणी स्टक झालेलो. आणि मग फायनली कोथरूड दिसायला लागलं जिकडे आम्ही राहतो. आणि मग आम्ही फायनली पोहोचलो आहोत इथे. हे बघू शकता. जर कोणी या साईडचे असेल तर त्यांना माहीत आहे की हा एरिया कुठला आहे. पण ठीक आहे, आम्ही फायनली आलो आहे. आता बॅग वगैरे काढतो आहे. तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला प्लीज विसरू नका. आवडला असेल तर लाईक देखील करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.